मेंदूला योग्य प्रमाणात आणि सुरळीत रक्तपुरवठा होणं म्हणजेच मेंदू निरोगी राहण्याचा पाया. मेंदू शरीराच्या एकूण रक्तपुरवठ्यापैकी सुमारे 15 ते 20% रक्त वापरतो. जर रक्तपुरवठा कमी झाला तर चक्कर येणं, विस्मरण, थकवा, लक्ष न लागणं, स्ट्रोकचा धोका यासारख्या समस्या वाढतात. दैनंदिन जीवनात सहज लागू करू शकणाऱ्या काही प्रभावी अशा सवयी आहेत. जसं की पहिली म्हणजे नाकाने श्वास घ्या, तोंडाने घेऊ नका. बहुतेक लोक नकळतपणे तोंडाने श्वास घेतात. नाकातून श्वास घेतल्यावर नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. यामुळे रक्तवाहिन्या थोड्या विस्तृत होतात आणि मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो. दिवसभर स्वतःला आठवण करून द्या की शांत, खोल आणि नाकाने श्वास घ्यायचा आहे. दर 45 मिनिटांनी 2 मिनिटं मायक्रो वॉक करा. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिलं तर रक्तप्रवाह कमी होतो. म्हणून 45 मिनिटांनी 2 ते 3 मिनिटे उभं राहा. 20-30 पावले चाला. यामुळे रक्ताभिसरण पुन्हा सक्रिय होतं. मिठाचं संतुलन ठेवा. जास्तही मीठ घेऊ नका आणि कमीही. जास्त मीठ घेतलं तर रक्तदाब वाढतो, मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर ताण येतो. कमी मीठ घेतलं तर चक्कर, अशक्तपणा जाणवतो. म्हणून घरगुती जेवणामध्ये मिठाचं प्रमाण संतुलित ठेवा. सकाळी 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा. यामुळे व्हिटॅमिन डी मिळतं. व्हिटॅमिन डी चांगलं असेल तर रक्तवाहिन्यांची लवचिकता टिकते. यामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह सुधारतो. नैसर्गिक रक्तवाहिनी स्वच्छता देणारे अन्न खा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा खालील पदार्थ तुमच्या आहारामध्ये नक्कीच घ्या. जसं की अक्रोड, बदाम, जवस, डाळिंब यांचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. त्याचप्रमाणे बीटरूट. बीटमध्ये असलेल्या नायट्रेट्समुळे रक्तप्रवाह सुधारतो. हे पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होण्याचा धोका कमी करतात. त्याचप्रमाणे झोपताना डोकं जास्त उंच किंवा फार खालीही घेऊ नका. खूप उंच उशी मानेत ताण निर्माण करते आणि मेंदूचा रक्तप्रवाह कमी करते. आणि अगदी सपाट उशी असेल तर लोकांना झोप लागत नाही. त्याचप्रमाणे एकदम 1 लिटर पाणी पिऊ नका. दिवसातून 7 ते 8 वेळा थोडं थोडं पाणी प्या. डिहायड्रेशनमुळेही रक्त घट्ट होतं आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. भावना व्यक्त करा. मनातील राग, ताण साठवल्यास शरीरावरती स्ट्रेस निर्माण होतो आणि यामुळे आपला रक्तदाब वाढत राहतो. त्याचप्रमाणे जास्त काळ मेंदूच्या रक्तवाहिन्यांना धोकाही वाढतो. त्यामुळे रोज 10 मिनिटे मन मोकळेपणाने संवाद साधा किंवा काही गोष्टी लिहून ठेवा. त्याचप्रमाणे पाय वर करून 5 मिनिटे झोपा. संध्याकाळी थकल्यावर भिंतीला पाय टेकवून 5 ते 7 मिनिटे झोपा. यामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह येण्यास मदत होते आणि आपला मेंदू रिलॅक्सही होतो आणि त्याला विश्रांतीही मिळते. त्याचप्रमाणे चहा आणि कॉफी मर्यादित ठेवा. जास्त चहा, कॉफी रक्तदाब वाढवते. म्हणून दिवसाला 1 ते 2 कप पुरे आहे. मोबाईल वापरताना मान खाली जास्त झुकवू नका. टेक्स्टनेकमुळे मानेतील रक्तप्रवाह कमी होतो आणि मोबाईल डोळ्यांच्या पातळीवर ठेवा. रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल नियमित तपासा. उच्च रक्तदाब आणि डायबिटीज हे मेंदूच्या रक्तपुरवठ्याचे मोठे शत्रू आहेत. वर्षातून एकदा तपासणी करा. मेंदूला काम द्या. नवीन भाषा वाचन नक्की करा. यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि मेंदूला रक्तपुरवठा होतो. धूम्रपान पूर्णपणे बंद करा. निकोटीन रक्तवाहिन्या आकुंचित करतं. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. विशेष महत्त्वाचं म्हणजे रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजन कमी झाल्याने रक्तवाहिन्या कठीण होऊ शकतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, चालणं आणि हलका योग खूप महत्त्वाचा आहे. मेंदूकडे रक्तपुरवठा कमी झाल्याची सुरुवातीची लक्षणं म्हणजे अचानक चक्कर येते, बोबडं बोललं जातं, एका बाजूला कमजोरी जाणवते, अचानक दृष्टी कमी होते. अशी लक्षणे दिसली तर तातडीने डॉक्टरांकडे जा. त्याचप्रमाणे आपण या 15 सवयी सातत्याने जर 3 ते 6 महिने पाळल्या तर तुमची स्मरणशक्ती नक्कीच सुधारते, लक्ष केंद्रित होतं, स्ट्रोकचा धोका कमी होतो आणि मानसिक ताजेपणा नक्कीच वाढतो आणि तुम्हाला फ्रेशही वाटतं आणि तुमच्यामध्ये उत्साहही नक्कीच निर्माण होतो. तेव्हा या सवयी नक्कीच तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करा आणि निरोगी राहा आणि मेंदूचं आरोग्यही निरोगी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा.